महाराष्ट्र राज्य के माननीय मुख्यमंत्री द्वारा आयोजित 150 दिनों के ई गवर्नेंस सुधार मूल्यांकन कार्यक्रम में नागपुर परिक्षेत्र पुलिस महानिरीक्षक कार्यालय तथा नागपुर ग्रामीण पुलिस अधीक्षक कार्यालय ने उत्कृष्ट प्रदर्शन करते हुए दूसरा स्थान प्राप्त किया है। यह उपलब्धि पुलिस विभाग द्वारा डिजिटल सेवाओं, प्रशासनिक पारदर्शिता और जनहितकारी ई गवर्नेंस सुधारों के प्रभावी क्रियान्वयन का परिणाम है। इस संबंध में जानकारी श्री संदीप पाटिल, विशेष पुलिस महानिरीक्षक नागपुर परिक्षेत्र तथा माननीय श्री हर्ष पोद्दार, पुलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिला द्वारा दी गई। म्हणजे परिक्षेत्रांचाही एक वेगळी कॅटेगरी होती, जसं जिल्ह्यांची कॅटेगरी होती आणि यांचं यश जास्त कौतुकास्पद आहे, कारण 34-35 जिल्ह्यामधून सेकंड येणं खूप अवघड आहे. आम्ही तर 9-10 रेंजेसमधून सेकंड आलेलो आहे. तर बऱ्यापैकी ज्या टेक्नॉलॉजीज ग्रामीणनी वापरलेल्या आहेत त्या आम्हीही व्हापरलेल्या आहेत. त्यामध्ये जर आपण ई ऑफिस आहे, व्हॉट्सॲप चॅटबॉट आहे, AI चॅटबॉट आहे, ते GISचं जे तुम्ही सिस्टम पाहिली की व्हेइकल्स आहेत, तसंच आपण पोलीस स्टेशन आपण सर्व मॅप केलेले आहेत आणि पोलीस स्टेशनचे हॉटस्पॉट पण मॅप केलेत. मग प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कोणता क्राईम किती आहे हे, कारण IG चं जे पहिलं काम आहे सर्वात महत्त्वाचं आहे सुपरविजन ऑन SPs. बरोबर आहे ना? दुसरं IG चं काही काम नाही फार. IG चं मुख्य काम आहे सुपरविजन ऑन SPs. मग ते काम कसं इफेक्टिव्ह व्हावं यासाठी आपण सर्वात जे महत्त्वाचं AI टूल आहे, AI क्राईम डायजेस्ट म्हणून आपण बनवलेलं आहे. त्यामध्ये जो SP ऑफिसहून आमच्याकडे डेटा येतो, वेगवेगळे रिपोर्ट्स येतात जे आम्हाला पुन्हा पोलीस मुख्यालयात पाठवायचे असतात. तर जे काही रिपोर्ट्स आलेले आहेत त्याचा क्विक अनालिसिस व्हावा आणि आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे समजा नागपूर ग्रामीणमध्ये यावेळेस काय रॉबरी डेकॉइटीज वाढलेत का, किंवा हर्ट वाढलेत का, किंवा चंद्रपूरमध्ये काय वाढलेलं आहे, वर्ध्यामध्ये काय प्रोहिबिशनचे केसेस वाढलेत, तर हे आपण मॅप करू शकू. असं ते GISचे आपण मगाशी जे GISचं दाखवलं तसं आपण रेंजचं मॅपिंग केलेलं आहे पोलीस स्टेशन वाईज. त्याला क्लिक केलं की लगेच आपल्याला त्या पोलीस स्टेशनची माहिती येणार की तिथं किती क्राईम होता, HBT किती होत्या, काय झाला, ते वाढलेलं आहे. मग त्यात तुम्ही पाहू शकता की इथं वेगवेगळे रिपोर्ट्स आपण त्या AI क्राईम डायजेस्ट जे आहे टूल, जे AI वापरून केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये येतात. तर त्याचा वापर आपल्याला इन्स्ट्रक्शन्स द्यायला, सूचना द्यायला SPला, बाबा तुमच्या या जिल्ह्यामध्ये हा क्राईम वाढलेला आहे, या पोलीस स्टेशनमध्ये हा क्राईम वाढलेला आहे. तर त्याच्या आपण रिपोर्ट लगेच देऊ शकतो आणि ऑन द क्लिक ऑफ, म्हणजे आता जसं मोबाईलचा जमाना आहे, आपल्या याचं एक ॲप पण आपण बनवलेलं आहे. यामध्ये क्राईम डायजेस्ट म्हणून एक ॲप आहे की जे माझ्या मोबाईलमध्ये पण आहे, की ज्याच्यावर मी मोबाईलवर बघून सुद्धा हे करू शकतो, आज रिपोर्ट कुठला आला SPने. मग